नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। शनी अमावस्येला शनी मंडळ तीर्थक्षेत्रात भाविकांचा मेळा। नंदुरबार जिल्ह्यातील शनी मंडळ 7.5 मुक्तपीठ येथे शनी अमावस्येनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली। तेल अभिषेक व पूजा अर्चना करून भाविकांनी नवस फेडले। शनेश्वर विश्वस्त मंडळातर्फे महाप्रसाराचे आयोजन करण्यात आले। पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला। पाहुयात पुढील बातमी। पिशोळ गावात पोळा उत्साहात, मानाच्या बैलांसाठी बोली। कन्नड तालुक्यातील पिशोळ व परिसरात पोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा झाला। शेतकऱ्यांनी बैल सजवून गावाच्या वेशींवर पूजा केली। मानाच्या बैलासाठी तब्बल 18,500 रुपयांची बोली लावली गेली। पोलीस बंदोबस्तात सण शांततेत पार पडला। पाहुयात पुढील बातमी। खुले कारागृह पैठणमध्ये बैलपोळा जल्लोषात साजरा। पैठण येथील खुले जिल्हा कारागृहात ढोलताशांच्या गजरात बैलपोळा सण साजरा करण्यात आला। सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यात आली। अधीक्षक, अधिकारी व बंदी बांधवांनी जनावरांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला। कारागृह नगरी उत्साहाने दुमदुमली। पाहुयात पुढील बातमी। हातनूर गावात पोळ्याच्या दिवशी बैल उधळला, 2 जखमी। कन्नड तालुक्यातील हातनूर गावात पोळ्याच्या वेळी बैल सैरावैरा पळाला, 2 नागरिक जखमी झाले तर बैल 8 ते 10 फूट भिंतीवरून उडी मारून निश्चित पडला। बैलाला दारू पाजल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे। पाहुयात पुढील बातमी। पैठणमध्ये दलित कुटुंबाला न्यायासाठी संघर्ष समितीची निदर्शने। रहाटगाव येथील माटे कुटुंबावर झालेल्या अत्याचार प्रकरणी मोका अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पैठणमध्ये आंबेडकरवादी संघर्ष समितीतर्फे तीव्र निदर्शने झाली। विविध पक्षांचे नेते उपस्थित होते। प्रशासनाने तातडीने न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। पाहुयात पुढील बातमी। वारा गावात सर्जाराजासह बैलपोळा उत्साहात। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील वारा गावात बैलपोळा उत्साहात साजरा झाला। सजवलेल्या सर्जाराजाला गुढी दाखवून पूजा करण्यात आली। बोलीत दीपक नेवारे यांनी 1600 रुपयात प्रथम क्रमांक मिळवला। गावकऱ्यांनी एकत्र येऊन सण साजरा केला। पाहुयात पुढील बातमी। फुलंब्रीत उर्दू शाळेतील शिक्षकांविरोधात पालकांची तक्रार। फुलंब्री येथील उर्दू माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना अपमानकारक वर्तन होत असल्याची पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। शाळेत स्वच्छतेचा अभाव, क्रीडांगणांची कमतरता व विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही आरोप आहेत। पाहुयात पुढील बातमी। लातूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त। लातूर जिल्ह्यातील घरफोडी आणि चोरी प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेऊन 15,82,000चा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपी विविध गुन्ह्यांमध्ये सराईत असून पुढील तपासात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे। पाहुयात पुढील बातमी। नाशिकमध्ये पाहिजे आरोपी राहुल उर्फ बंटी जेरबंद। नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी खंडणी विरोधी पथकासह कारवाई करत राहुल उर्फ बंटी भारती या पाहिजे आरोपीला अटक केली आहे। पंचवटी पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यात तो फरार होता। त्याला पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। पाहुयात पुढील बातमी। जालना जिल्ह्यातील तळणी येथे बैलपोळा जल्लोषात साजरा। जालना जिल्ह्यातील तळणी गावात बैलपोळा सण ढोलताशांच्या गजरात साजरा झाला। शेतकऱ्यांनी बैल सजवून मिरवणूक काढली। महिलांनी पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला। ग्रामस्थांच्या सहभागामुळे गाव एकात्मतेच्या वातावरणात दुमदुमले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.